मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणारा हैदराबाद गॅझेटबाबतचा जी.आर. सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला. या जी.आर. मधील तरतुदींना राज्यातील अनेक ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला, तर कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळांनी या जी.आर. विरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली. या जी.आर. विरोधात आक्रमक झालेले ओबीसी नेते एकामागून एक बैठका घेत असून राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसायला सुरुवात झाली. याचाच आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया. नाही, हा जी.आर. आम्हाला दाखवला नाही. हा संताप आहे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सरकारनं काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जी.आर. बाबतचा हा संताप भुजबळांनी जाहीरपणे व्यक्त केलाय. केवळ भुजबळच नव्हे तर राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि संघटना या जी.आर. विरोधात सध्या आक्रमक झाल्यात. छगन भुजबळांनी तर पुढच्या 2 दिवसात या जी.आर. विरोधात कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. हा जो जी.आर. आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसी साठी अडचणीची ठरणार आहे. कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी. ते जर खरं असेल तर हे खोटं आहे, आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे. तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे हे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकीकडे भुजबळांनी कोर्टाची पायरी चढण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे राज्यातील ओबीसी नेत्यांनी एकामागून एक बैठकींचा सपाटा लावलाय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. सरसकट कुणबी दाखले देण्याला आपला विरोध या बैठकीत ओबीसी नेत्यांनी एकमुखानं व्यक्त केलाय. भुजबळ साहेबांशी मी 2दा संपर्क करायचा प्रयत्न केला, झालेला नाही. मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं, मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले का नाही. परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत. या जी.आर.मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे. पात्र हा शब्द वगळल्यामुळे आता सरसकट असा त्याचा अर्थ होतो, असं सर्व आमच्या ओबीसी नेत्यांचं मत आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, परंतु जर सरकार म्हणत असेल की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लावणार नाही, याचा अर्थ असा होतो की सर्व काढून घ्यायचं आणि वरून म्हणायचं तुमचं काही आम्ही नुकसान केलेलं नाही. वडेट्टीवारांनी बोलावलेल्या या बैठकीनंतर मंगळवारी इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी देखील बैठकीचं आयोजन केलंय. सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ओबीसींच्या या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलंय. असं आहे की या विरोधामध्ये भुजबळांच्या वतीने एक याचिका देखील दाखल केली जाते आहे, म्हणजे त्यांच्या पुतण्या अजून तर दाखल झालेली नाही. झाल्यावर बघू, त्याचा स्टडी करू. त्यांनी काय अभ्यास केला माहित नाही. आता उद्या मुंबईत चर्चा होईल त्यांच्याशी. तर बुधवारी ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकही बोलावण्यात आली आहे. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही बैठक बोलावली आहे. एकूण 8 मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्यामुळे सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मी कालही सांगितलं वडेट्टीवारना, जरा बबनराव तायवाळे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे, किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे, हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे. जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा. एकीकडे राज्यभरातील ओबीसी नेते या शासन निर्णयाविरोधात आक्रमक होत असताना अखिल भारतीय ओबीसी महासंघानं मात्र या जी.आर.मुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान करणार नसल्याचं सांगत वेगळी भूमिका घेतली आहे. ज्या दिवशी हा शासन निर्णय निघाला त्या दिवशी पूर्ण अभ्यास केल्यानंतरच आम्ही या भूमिकेवरती ठाम झालेलो आहे की या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. सखोल अभ्यास न करता एखाद्या निष्कर्षावर येणं हे माझ्यासारख्या तरी अभ्यासू व्यक्तीला शोभत नाही. हैदराबाद गॅझेटबाबतच्या सरकारच्या जी.आर. विरोधात ओबीसी संघटना आक्रमक होत असताना मनोज जरांगेंनी सरकारला नवी डेडलाईन दिली आहे.
सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही तर पुढची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दसरा मेळाव्याचा मुहूर्त निश्चित केलाय. आता एवढंच गडवून सांगतो, आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हा, आता उगाच टेन्शन घेऊ नका आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून, हा ना, मग ते सांगतो ना, आता आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू. पण सरकारच्या GR विरोधात आज राज्यातील वेगवेगळ्या शहरात ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली. अहिल्यानगरमध्ये अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने GRचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून निषेध करण्यात आला. हा GR रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर ओबीसी बांधवांनी निदर्शनं केली. यावेळी GRच्या कॉपी पाण्यात बुडवून त्यांचं विसर्जन करण्यात आलं. तर साताऱ्यात हा GR पाडून निषेध नोंदवण्यात आला. शिवतीर्थपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओबीसी समाजानं भव्य मोर्चाही काढला. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उफाळून येत असल्याचं चित्र आहे. दोन्ही घटकांना सांभाळून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी हैदराबाद गॅझेटबाबतच्या या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाची समजूत काढण्याचं मोठं आव्हान आता सरकारसमोर असणार आहे. सरकार यात यशस्वी ठरणार का आणि या GR विरोधात न्यायालयीन लढाईला काय स्वरूप येणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.